आपण परिणाम सुरूला गेले होते. काय नेमकी घटना घडली? अतिरेक्यांनी गोळीबार हल्ला केला. मी कृष्णा मधुकर लोलगे. आम्ही 19 तारखेला पहलगामला म्हणजे श्रीनगरला गेलतो फिरायला वगैरे ITC टूर मार्फत. मग आम्ही 21 तारखेला चेक इन केलं पहलगाम मध्ये आणि आम्ही तिथं एक दिवस रेस्ट केला. दुसऱ्या दिवशी आम्ही 22 तारखेला तिथले साईट सीइंग करायला गेलो होतो. तर तिथं 8 साईट सीइंगचं आमचं पॅकेज होतं. तर आम्ही ते करताना पहिली 3 नंबरची आमची जी होती साईट ती कोणती वैसरण व्हॅली मध्ये आम्ही होतो. तिथं 1-1.5 तास होतो. आम्ही तिथून निघाले की 15 ते 20 मिनिटात आम्हाला गोळीबारचा असा आवाज आला आहे. मग आम्हाला जसा आवाज आला, आमचे जे घोडेवाले जे होते हेल्पर, तर त्यांनी ताबडतोब आम्हाला तिथून म्हणजे तिथून काढून हॉटेलमध्ये ट्रान्सफर केलं आम्हाला. तर असं म्हणजे नंतर का आम्हाला कळालं की ते आतंकवादीनं पहिले आम्हाला फक्त गोळीबारचा आवाज आला, नंतर आम्हाला कळालं की आतंकवादी हल्ला झाला. मग आम्ही हॉटेलच्या रूम मध्ये गेल्यावर आम्हाला थोडासा हे वाटलं. मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं म्हणून. हा आम्ही मग तिथल्या लोकलना आम्हाला सपोर्ट केल्यामुळे आम्हाला म्हणजे कंटिन्यू सपोर्ट केला. हॉटेलला ट्रान्सफर केलं त्यांनी आमची. समजा त्यांनी आम्हाला हे केलं समजा. तुम्ही तिथं फिरायला गेलो होता बरोबर? तिथं पोलीस वगैरे हा तिथं म्हणजे जसं हल्ला झाला तसं ताबडतोब मध्ये म्हणजे 2च मिनिटात आर्मी, CRPF, चॉपर वगैरे सगळे चालते फास्ट मध्ये. कारण जवळच आहे ना तिथं कॅम्पस त्याचं. पहिले काय नव्हतं का? पहिले होतं पण त्या ह्याला नव्हतं, व्हॅली मध्ये नव्हतं. अच्छा. हा तिथं पोलीसवाले कोण नव्हते, काय नाही. हा काय म्हणत होतं? हा काय म्हणत होतं तिथं? काय हल्ला झाल्यावर काय तिथं हल्ला झाल्यावर पोलीसवाले हे ते गेले चॉपर. मग आम्ही तर खालीच होतो ना थोडं म्हणजे झाल्यावर हल्ला आम्ही लगेच 10-15 मिनिटानंतर आम्ही गेलो की ते हल्ला झाला असं कळलं आम्हाला. तर 15 मिनिटाचं अंतर कापल्यामुळे तुम्ही सुरक्षित आहे? हा सुरक्षित झालं. म्हणजे आम्ही त्या जिथं घटनास्थळ झाली 1-1.5 घंटा आम्ही तिथंच होतो. आम्हाला थोडस बेचैन वाटलं की आता निघून जाऊ, दुसऱ्या स्पॉट बघावं. ते आम्ही जसं निघालं, आमचा फर्स्ट घोडा होता. आम्ही जेवढ्या लोकांमध्ये आमचा पहिला घोडा तिथून निघाला समजा तिथं. मग नंतर आम्ही निघाले की ते झालं घटना. तिथलं वातावरण कसं होतं नंतर? वातावरण एकदम असं आर्मी हे ते सगळीकडे जागोजागी आर्मी सिक्युरिटी वगैरे होते. त्याच्यामुळं बाहेर निघाला काही जास्त नव्हता. एक दिवस बंद होता, दुसऱ्या दिवशी मग रेग्युलर सुरू झाला तिथले श्रीनगर. होता एकदम म्हणजे असं बाहेर आल्यावर आता जे रिलॅक्सेशन आहे ते तिथं फिरायला रिलॅक्स वाटत. किती मिनिटांमध्ये तुम्ही कसा वापस आला? 15 ते 20 मिनिटाचाच फरक होता, जास्त काही गॅप नव्हता. तेवढ्यावरूनच थोडक्यात वाचलं सारखं झालं. हा तिथं होतं तेव्हा भीती होती, इथं आल्यावर आता एकदम रिलॅक्स, काही टेन्शन नाही. तरी पण ते अतिरेकी हल्ले करत होते आणि जनाचा जीव दिलेला आहे. असं काय तिथं काय असं घडलं होतं? काय म्हणत होते? म्हणजे अतिरेकी जे मारत होते, तुमची चर्चा काय ऐकण्यात आली काय चर्चा ऐकली? आम्ही चर्चा ऐकली की पहाड कोसळ, दगड खाली सरकायले, लँडस्लायडिंग झाली अशी चर्चा ऐकली. आम्हाला पहिले लक्षातच आलं नाही त्या आवाजावरून की ते फायरिंगचा आवाज आहे की काय आहे. ते आम्हाला तसं म्हणल्यामुळे तिथले लोकलचे लोक म्हणले लँडस्लायडिंग झाली, हे झालं. त्याच्यावरून नंतर आम्हाला कळालं की ते ऍक्च्युली आम्ही नंतर जेव्हा न्यूज पाहिली ना त्या टाइमला कळालं की ते गोळीबार होता म्हणून. तुम्ही व्हिडिओ पण व्हायरल केला होता दोघं जणांनी? हो, आम्हाला आता ते म्हणजे तसं सांगण्यात आलं, माहिती विचारण्यात आली तशी आम्ही सांगून दिली. अच्छा. बरं तिथे काय धर्म वगैरे काय असं सांगून मारत होते असे काय बोलल्या जातात? तसं ऐकण्यात आलं.